नमस्कार. 18 तारखेला बातमी आली की केतन अग्रवाल जो अतिशय श्रीमंत मुलगा होता, नोव्हेंबरला त्याचं लग्न होतं, तो लोहगडावर प्री वेडिंग शूटिंग करताना पडला आणि जागच्या जागी मेला. कुणालाच शंका नाही आली, कारण मुलं हल्ली स्टंट करतात, कुठे फोटो वगैरे काढताना, सेल्फी वगैरे काढताना लक्ष नाही, असं काही होतं. आणि पण नंतर लक्षात आलं की ज्याच्याशी त्याचं लग्न ठरलं होतं, सिया गोयल, तिने तिच्या प्रियकर चेतन चव्हाण ह्याची मदत घेऊन त्याला लोहगडावरून ढकलून देऊन जीवे ठार मारलं. लग्न नव्हतं करायचं, प्रेम प्रकरण होतं, तर तसं स्पष्ट नकार द्यायची हिंमत नव्हती, पण एखाद्याचा जीव घ्यायची हिंमत होती त्याच्यामध्ये. पहिल्यांदा स्त्री म्हटल्यावर, भारतीय स्त्री तरी म्हटलं तर, की एक नाजूक, सहनशील, मायाळू, प्रेमळ अशा बिरुदावली त्या स्त्रीला लागायच्या. आणि आता स्त्री पुरुष समानता करता करता उश्रंखुल, कमी कपड्यातली, मॉडर्न म्हणत सिगरेट ओढणारी, दारू पिणारी अशी स्त्री झालेली आहे. बरं, इथपर्यंत पण ठीक आहे, पण दुसऱ्यांचा जीव तुला नाही करायचं तर दुसऱ्याचा जीव घेण्याचा हिला कोणी अधिकार दिला होता? इतकं दगडाचा हृदय होऊ शकतं, दगडासारखं भावनाविहीन. काय त्या आईवडिलांवर झालं असेल, विचार पण नाही करवत. मला तरी वाटतं अशा सियासारख्या मुलीला, किंबहुना सियालाच लवकरात लवकर एन्काउंटरमध्ये मारलं पाहिजे. असं 1-2 झालं नाही तर हल्लीच बऱ्याच मुली अशा पद्धतीने लग्न करून, लग्न ठरल्यावर पतीला, प्रियकराची मदत घेऊन मारायचं प्रकरण हल्ली चाललेलं आहे. तुमचं प्रकरण तुमचं आहे, त्याच्याबरोबर जा ना. दुसऱ्या माणसाचा जीव घ्यायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला आहे? आणि हल्ली 5वी-6वीच्या मुलींनासुद्धा हल्ली म्हणजे कुठेतरी कोपऱ्यात बसणं, याच्यावर बसणं, इथपर्यंत त्यांची प्रकरणं चाललेली असतात. जे बालविवाह नको म्हणून एक समाज पुढाकार घेऊन आला होता की ह्या मुलींनासुद्धा शिक्षण मिळायला पाहिजे, ह्या मुलीसुद्धा कळी खुरडली जाऊ नये. आता ही कळीच कुजत चालली आहे का कळीच अग्नी व्हायला लागली आहे? नाही, हे समाज खूप चांगलं नाही, लक्षण नाही. नुसतं शिक्षण म्हणून इंग्रजी आलं म्हणजे संस्कार येत नाही. जे पूर्वीच्या रामायण, महाभारताच्या गोष्टीतून वगैरे, आध्यात्मिक गोष्टीतून मुलगी आणि मुलगा दोघांनाही संस्कार दिले जायचे, त्या संस्कारापासून आपण ह्या पिढीला पूर्णपणे लांब जात आहे ही पिढी. आणि हे अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत. खूपच मला केतनच्या आईवडिलांना बद्दल खूप सहानुभूती वाटते. आत्ता मला इवन सियाच्याही आईवडिलांबद्दल मला वाईट वाटायला लागलं आहे की त्यांनाही आपली मुलगी इतक्या क्रूरतेपर्यंत जाईल हे जरासुद्धा वाटलं नसेल. त्यांना एखाद वेळेस माहीतही असेल की आपल्या मुलीचं प्रेम प्रकरण चालू आहेत किंवा आपली मुलगी बाहेरख्याली होत चालली आहे, तर तिला जसं पूर्वी म्हणायचं मुलगा बेवडा आहे तर लग्न झाल्यावर सुधरेल, म्हणून त्यांनाही तसं वाटलं असेल, चांगला मुलगा घरात गेल्यावर सुधरेल. पण एका मुलाचा जीव गेला ना हो. ती सुधरेल की नाही हे माहीत नाही, पण एक मुलाचा जीव गेला. अशा पद्धतीने जर ही तरुण पिढी बहकत चालली तर कसं होईल? खूप कठीण वाटतंय. इथेच थांबते. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी आभारी आहे.